आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करतो आहोत. बिलकुल. कारण राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना बैठकीबद्दल माहितीच नव्हतं. नाही, अशातला काय भाग नाही. दादा तुम्ही म्हणताय महायुती सगळे आम्ही बरोबर आहे, मात्र राष्ट्रवादीकडून ईडी फॉर्म दिलेला आहे, उमेदवार उभा केलेला आहे त्यांनी भाऊसाहेब. मी तुम्हाला राज्याची पण परिस्थिती सांगितली आणि त्याच्यातल्या नाशिक विभागाची पण परिस्थिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये कोकाटे असं म्हटले की आता जी राजकीय अस्थिरता किंवा संभ्रमाची परिस्थिती आहे जनतेमध्ये ती जर लवकर सुधारली नाही तर विधानसभेला देखील फटका बसू शकतो. मला वाटतं की आपण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकींचा जर सारांश आपण काढायला गेलो, देशव्यापी काही बाबी होत्या. विरोधकांनी काही नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले. उदाहरणार्थ 400 पारचा जो काही नारा होता त्याच्यामध्ये विरोधकांनी त्याचा गैरप्रचार असा केला की 400 पेक्षा जास्त खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल, संविधान बदललं जाईल, अशा प्रकारचा अपप्रचार, खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला. आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदार राजे त्याला बळी पडले. अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमजतं आहे की बाबा हे सगळं खोटं होतं. नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला. काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल. त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडलो. दादा पण तुम्हाला विरोधकांची गरज काय? महायुती त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या, काही राज्य पातळीवरच्या होत्या. आता जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आपला उमेदवार थोडा उशिरा घोषित झाला. आता या वस्तुस्थिती आहेत ना. पण आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत तुम्हाला विरोधकांची गरजच नाही. शिक्षकमध्येच महायुतीचे 2 उमेदवार आहेत ना दादा. एक शिवसेनेचा एक आपण काळजी करू नका. महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरजी दराडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील. दादा पण आपण जर बघितलं तुम्ही देखील म्हटलं की त्यांना माघार घेण्याची आम्ही विनंती करू. माघारीचा दिवस गेलाय 10 दिवसांनी. कोणाला? अजित पवार गटाच्या उमेदवाराला अर्ज भरतोय तुम्ही म्हटलं. हो, बोललो होतो. त्यांनी माघारी घेतली. बोललो होतो. परंतु आपण बघितलं असेल की या धावपळीमध्ये तेव्हा मी पण मुंबईला होतो. साधारणतः 10 ते 12 उमेदवारांनी किशोर दराडेंकरता माघार घेतलेली आहे. दादा तुम्ही म्हणाला छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहे, महायुतीचे दोन्ही आमदार निवडणूक झाली.